गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात एक अख्खं कुटुंब वाहून चाललं होतं, पण तेवढ्यात एका कुत्र्यानं असं काही केलं की संपूर्ण देशातून या कुत्र्याचं कौतुक होतंय. एका दुर्गम भागात घडलेली ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली, कारण की मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेला पूर, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असतानाच एक कुटुंब दवाखान्यात जाण्यासाठी 4 जण निघाले होते. पाण्याच्या मधोमध येताच प्रवाह वाढला आणि अक्षरशः त्यांना त्यांचा अंत समोर दिसत होता. तेवढ्यात किनाऱ्यावर एक कुत्रा धावत आला आणि त्या कुत्र्यानं किनाऱ्यावर उभं राहून जे केलं त्यानं अक्षरशः सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एक मुका प्राणी, ज्याला बोलता येत नाही, पोहता येत नाही, त्याला काहीच करता येत नाही, अशा मुक्या प्राण्यानं ही जी गोष्ट केली ती अक्षरशः तिला लोक चमत्कार म्हणू लागले. खरं तर सकाळी एका कुटुंबातले वयोवृद्ध आजोबा आजारी पडले. अख्खी फॅमिली हतबल झाली. दररोज चालू असणारा पाऊस गेल्या 3 दिवसांपासून पाऊस थांबत नव्हता. त्यांच्या गावात पाणी जवळपास याच्यामध्ये आलं होतं. सगळ्यांना भीती वाटत होती, आजोबाचं बरं वाईट होईल. त्यामुळे आजोबांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि अखेर त्या पाण्यात बुडालेल्या पुलावरून जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा निर्णय चुकेल, पण जो निर्णय चुकल्यानंतर एक कुत्रा जे करणार होतं त्याचा विचारच कोणी केला नव्हता. अक्षरशः संपूर्ण देशात हा कुत्रा व्हायरल झालाय. मग नेमकं किनाऱ्यावर उभं राहून या कुत्र्यानं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात हा व्हिडिओ व्हायरल झाला? का लोक याला चमत्कार म्हणू लागले? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. गोदावरी नदी काठाच्या एका गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि डोळ्यात पाणी आणणारी बातमी सध्या व्हायरल झाली आहे. एका गावामध्ये सकाळपासूनच आभाळ फाटण्यासारखा मुसळधार पाऊस त्या दिवशी कोसळत होता. त्याच वेळेस घरामध्ये एक छोटंसं घर, त्या घरामध्ये वृद्ध आजोबाला अचानक ताप भरला. त्यांचं शरीर तापानं फणफणलं होतं. गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आजोबांना तातडीनं शहरातल्या दवाखान्यात नेणं अत्यंत गरजेचं होतं. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता, पण आजोबांची ती परिस्थिती पाहून त्यांच्या मुलानं, सुनेनं आणि त्यांच्या बायकोनं कोणताही विचार न करता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंगावर रेनकोट चढवले. आजोबांना सांभाळत ते पायी चालत घराबाहेर पडले. त्यांचा एक कुत्रा होता. तो कुत्राही नेहमी त्यांच्या पाठीमागे चालत असायचा. दवाखान्यात जाण्याच्या वाटेवर एक छोटीशी नदी त्याला ओलांडायला लागायची. पण ती नदी शेजारून गोदावरी नदीचा फ्लो तिच्यामध्ये येणार होता आणि त्या क्षणात जे काही होणार होतं ते होत्याचं नव्हतं होणार होतं. एरवी त्या नदीमध्ये एवढं पाणी नसायचं, पण ती नदी एक प्रकारे गोदावरी नदीची उपनदी होती. त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्यासाठी छोटीशी वाटणारी नदी त्यांचा काय ठरणार होती. कुटुंब जेव्हा नदीपाशी पोहोचलं त्यावेळेस पाऊस थोडासा थांबल्यासारखा वाटला. नदीत पाणी होतं, पण ते गुडघ्या इतकंच होतं. कुटुंबानं विचार केला की जर आता आपण थांबलो तर पाऊस पडेल आणि आजोबांची प्रकृती आणखी बिघडेल. त्यांना न अडखळता हळूहळू नदीच्या पात्रात पाऊल ठेवून चालण्यास सुरुवात केली. पण त्यांना कल्पना नव्हती की वरच्या बाजूने जेव्हा गोदावरी नदीचा फ्लो ज्यावेळेस वाढेल तेव्हा या नदीमध्ये असा भयानक पाण्याचा लोट येईल की त्यांना त्याची कल्पना नव्हती. अक्षरशः ते कुटुंब हळूहळू आधार घेत घेत काठीचा आधार घेत नदीच्या मधोमध पोहोचलं. पण अचानक डोंगराकडून एक महाभयंकर गडगडाटाचा आवाज आला. पाण्याचा अक्राळ विक्राळ लोंढा थेट त्यांच्या अंगावर धावून आला. पुढे काय घडेल याची कल्पना त्यांना नव्हती. डोंगराहून तसेच नदीतून आलेला, मुख्य नदीतून आलेला तो पाण्याचा प्रचंड लोंढा काही सेकंदात नदीच्या आत शांत पात्राला एका महाभयंकर पुरात बदलवून टाकणार होता. काही सेकंदात पाणी गुडघ्यावरून थेट छातीपर्यंत पोहोचलं. पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की वृद्ध आजी आजोबा सांभाळत पुढे जाणं आणि मागं जाणं अशक्य झालं. पाण्याचा प्रचंड दाबानं आजी आजोबांचा पाय थरथरू लागले. नदीच्या पात्रातील माती आणि दगड वाहून गेल्यामुळे पायाखालचा आधार पूर्ण सुटला होता. त्याचवेळी काही मिनिटांपूर्वी त्यांचा जो कुत्रा कुठेतरी बाहेर गेलेला होता, त्यानं घरामध्ये जाऊन पाहिलं तर काय, घराला कुलूप लावलेलं. मालक मालकीन आजी आजोबा कोणीच नव्हतं. त्याच्या लक्षात आलं, आता कुत्र्याची जी वास घेण्याची क्षमता असते ती माणसांपेक्षा 50 ते 52% जास्त असते. त्यामुळे त्यानं वास घेतला आणि त्याला समजलं की हे नदीच्या दिशेनं गेले. नेहमीप्रमाणे धावत पळत तो त्यांच्या मागे लागला होता, कारण की ते त्याला तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर खाऊ द्यायचे आणि खाऊच्या आशेनं तो कुत्रा पळत सुटला. पण त्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर देखील एक विचित्र भावना होती, की कारण म्हणतात ना, प्राण्यांना निसर्ग आधी समजतो आणि त्याला देखील निसर्ग समजला होता. त्याला समजलं होतं काळ आलाय. अक्षरशः तो कुत्रा पळत असताना जोरजोरात भुंकू लागला. जणू काही तो त्यांना वाचवण्यासाठी आवाज देत होता. त्याला जे चित्र दिसत नव्हतं, पण जाणीव 100% होत होती. अक्षरशः तो त्या गावातून जसा जसा जात होता तेव्हा काही लोक त्याच्याकडे बघत होते, हा विचित्रपणे का भुंकतोय. पण तो आता हळूहळू पाण्याच्या दिशेनं गेला. किनाऱ्यावर उभा राहिला. पाहतो तर काय झालं, मालक मालकीन आजी आजोबा सगळे पाण्यामध्ये त्या ठिकाणी तरंगले होते आणि अक्षरशः शेवटचा क्षण आला होता. तो पाठीमागे चाललेला कुत्रा नदीच्या काठावर आला, भुंकू लागला. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आता कुत्रा नदीत उतरू शकत नव्हता.
तो काठावर डावीकडे उजवीकडे धावत सुटला. तो भुंकायचा, कधी त्यांच्याकडे पाहून भुंकायचा तर कधी गावाकडे पाहून भुंकायचा. त्याला काही समजत नव्हतं. आता कुटुंबातले सदस्य त्यांनी कुत्र्याला ओरडून सांगितलं, तू इथून पळून जा, तू इथून निघून जा असं सांगितलं, पण तो कुत्रा साधारणपणे तिथून हलला नाही. त्याला माहित होतं की आपल्या धण्याला आपल्याला वाचवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण पाणी जास्त असल्यामुळे तो गेला, थोडासा पोहला आणि पाठीमागं पळून आला. अक्षरशः परत कुटुंबातले सदस्य त्याला तू इथून निघून जा असं म्हणू लागले. कुत्रा आता काठावर गोल गोल फिरत भुंकत राहिला आणि अक्षरशः तो तिथून पुढं जे करणार होता त्यानं सगळ्यांना हादरा बसणार होता. आता कुत्र्याला काय करावं काही समजत नव्हतं. अचानक त्याला काहीतरी हालचाल जाणवली. अचानक तो गोल फिरता फिरता अचानक थांबला. त्याची शेपटी वळली, कान उंच दिशेनं वरती झाले आणि कान फिरले. गावच्या दिशेनं त्याला काहीतरी सुचलं असं अचानक वाटलं. त्यानं घराच्या दिशेनं धाव घेतली. आता तो घराच्या दिशेनं गेला. त्या कुटुंबाला वाटलं ते कुटुंब शेवटच्या घटका मोजत होतं की पाणी आता हळूहळू छातीपर्यंत आलं होतं. वाचण्याचा काहीच मार्ग नव्हता, कारण की जर पुढे सरकले असते तर पुढे गाळ होता. तोपर्यंत हा जो कुत्रा होता त्या ठिकाणी गावच्या दिशेनं पळत होता. लोकांना वाटलं की तो कदाचित घरी गेला असेल, पण अक्षरशः कुत्रा जिकडे गेला तिकडे जाऊन तो काहीतरी काम करणार होता की ज्यामुळे कुटुंब वाचणार होतं आणि संपूर्ण देशात हा कुत्रा व्हायरल होणार होता. कुत्रा गोल फिरता फिरता अचानक थांबला आणि त्यानं अक्षरशः उजव्या बाजूला पळायला सुरुवात केली. त्याचं घर डाव्या बाजूला होतं, पण तो पळायला उजव्या बाजूला. आता कुटुंबाला काही समजायला मार्ग नव्हता. एका दिशेनं तो सुसाट पळाला. कुत्र्याला जाणीव झाली की नदी पलीकडच्या त्या गावात त्या आजोबाचे सख्खे चुलत भाऊ राहत होते. आता जे या कुत्र्याला आणि कुटुंबाला ओळखत होते, एके दिवशी आजोबा त्या कुत्र्याला घेऊन त्याच्याकडे गेले होते आणि त्या कुत्र्याला समजलं की त्या भाऊच याला वाचवू शकतात. कुत्रा गावच्या दिशेनं पळत सुटला, पण इकडे नदीच्या मधोमध अडकलेला कुत्र्याचं कुटुंब प्राणकंठाशी आले होते. पाण्याचा स्तर गळ्यापर्यंत पोहोचला होता. पुढच्या मिनिटात जे घडणार होतं त्याचा विचार कोणीच केला नव्हता. पाण्याचं लोट आता त्या कुटुंबाच्या गळ्यापर्यंत पोहोचला. आजोबांनी कमकुवत आवाजात मुलाला सांगितले, आमचा हात सोडून द्या, तुम्ही दोघं पण तुमचा जीव वाचवा. पण मुलानं आणि पत्नीनं हुंदका देत एकमेकांचे हात घट्ट धरले. कुटुंबानं जगण्याची आशा सोडली होती, कारण काठावर मदतीला कुणी नव्हतं. दुसरीकडे तो कुत्रा सुसाट वेगाने धावत जाऊन अवघ्या काही मिनिटात शेजारच्या गावात पोहोचला. तो थेट आजोबांच्या भावाच्या घरासमोर उभा राहिला. जमिनीवर पाय आदळत भयानक आवाजात भुंकू लागला. भावानं सुरुवातीला त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुत्र्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो सतत त्यांचे दार ओढल्यासारखा ओढत होता. कुत्रा तोंडानं त्यांच्या भावाचे कपड्यांनी धोतर खेचू लागला. पुन्हा नदीच्या दिशेनं पाठ वळवून पाहू लागला. त्या सुशिक्षित आणि अनुभवी भावाला एका सेकंदात समजलं काहीतरी भयंकर आणि अनर्थ घडलाय, कारण हा कुत्रा विनाकारण असा विहळत नव्हता. नदीला महापूर आल्याची त्यांना जाणीव होती. तो भाऊंचाही विलंब न करता त्या कुत्र्याच्या पाठीमागं सुसाट धावला. कुत्रा तो पुढे मागे असे दोघेजण जीव खाऊन नदीच्या दिशेनं पळू लागले. तो भाऊ कुत्र्याच्या धावत नदीकाठी पोहोचला. समोर ते दृश्य पाहून पाय जागीच शिरले. नदीच्या मधोमध त्याचं कुटुंब बुडत होतं. त्याला कोणती शक्कल लढवली. नदीकाठी पोहोचल्यावर त्यानं भावाला डोक्याला हात लावला. पुराचा प्रवाह इतका भयानक होता की पाण्यात उतरण्याची हिंमत नव्हती आणि जवळ कुठली दोरी, लाईफ जॅकेट नव्हतं. मृत्यू समोर नाचत होता, पण संकटाच्या वेळी म्हणतात ना, देव सुचवतो तसंच सुचलं. त्या भावानं क्षणाचाही विचार न करता अंगातील लांब पांढरं धोतर जोरात ओढून बाजूला काढलं आणि त्या धोतराचं एक टोक किनाऱ्याच्या बुंध्याला बांधलं आणि दुसऱ्या एका गाठीनं बांधलं. दुसऱ्या दगडात दगड बांधून त्यानं संपूर्ण ताकदीनं हवेत भिरकावलं. धोतराचा काठ पकडा, लवकर पकडा म्हणत तो काठही नदीच्या मधोमध जात होता आणि ते पुढे पुढे अंतरावर गेले होते. अखेर कसंबसं होऊन त्यांनी धोतराचं काठ पकडलं आणि बस त्या ठिकाणी ते बाहेर आले आणि आता तो भाऊ आणि कुत्रा मिळून धोतराच्या साहाय्यानं पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध ओढू लागले. धोतर सुटण्याच्या मार्गावर कुटुंब बाहेर येणं अशक्य वाटत होतं, पण त्याचवेळी शेजारच्या गावातून आणखी काही तरुण धावले. धोतर तुटणारच तेवढ्यात 4 ते 5 तरुण नदीकाठावर पोहोचले. 2 तरुणांनी उड्या मारल्या आणि अक्षरशः तोपर्यंत 2 जण बाहेर आले होते. त्या 2 जणांनी आजोबा आणि आजींना बाहेर काढलं. आजोबांचा श्वास सुरू होता. सगळेजण वाचले होते. तो निष्पाप कुत्रा आनंदानं आता शेपटी हलवत सगळ्यांच्या अंगावर उड्या मारू लागला, जणू त्यानं काही जगातली मोठी लढाई जिंकली होती. जर त्या कुत्र्यानं वेळेवर ओळखून भावाला आणलं नसतं, तर या भावानं आपलं धोतर वापरून युक्ती केली नसती आणि आज हे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं असतं. म्हणतात ना, मुख्य प्राण्याच्या ज्या अंगामध्ये देव असतो, आणि हेच खरं त्या ठिकाणी दिसून आलं. या प्रामाणिकपणाबद्दल आणि थरारक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.